कधी असं वाटतंय का की सगळं संपलंय? आपण खूप प्रयत्न करतो, पण तरीही अपयश येतं. आणि मग मनात एक विचार येतो, आता माझ्यात उभं राहायची ताकद सुद्धा नाही. पण खरंच ताकद संपते का? की आपण स्वतःलाच हरवून बसतो? आपल्या आयुष्यात असा एक टप्पा येतो जिथे काहीच आपल्या मनासारखं होत नाही. एक्झाम मध्ये अपयश, नोकरीमध्ये प्रॉब्लेम, नात्यामध्ये सुद्धा ताण येतो. आणि मग आपण पडतो, फक्त बाहेरून नाही तर आतून, मनाने. कधी असा दिवस गेला आहे का जिथे तुम्ही खूप प्रयत्न केले पण शेवटी काहीच जमलं नाही? रात्री झोपताना एक विचार येतो, मी इतका प्रयत्न करतो तरी माझ्यासोबतच असं का बरं घडतं? आपण नेहमी ऐकतो, पडणं चुकीचं नाही. पण खरं सांगू का, जेव्हा आपण खरंच पडतो ना, तेव्हा हे वाक्य आठवतच नाही. कारण त्या क्षणी आपण लॉजिकने नाही तर इमोशनने विचार करतो. मी तुम्हाला एक खरं उदाहरण सांगते. एक मुलगी माझ्याकडे आली होती, खूप शांत, पण आतून पूर्णपणे तुटलेली. तिने खूप प्रयत्न केले होते, पण प्रत्येक वेळी तिला अपयशच मिळालं. एक दिवस ती म्हणाली, मॅडम, आता माझ्यात उभं राहायचं सुद्धा त्राण नाही. त्या क्षणी मला एक गोष्ट जाणवली, ती हरलेली नव्हती, ती फक्त खूप थकलेली होती. कधी कधी आपण हरत नाही, आपण फक्त थकतो. आणि थकलेला माणूस त्याने थोडा वेळ घेतला तर पुन्हा पुन्हा उभा राहू शकतो जीवनात. पडणं चुकीचं नाही, पण तिथेच थांबणं हा आपला निर्णय असतो. आपण पडल्यावर आपल्याला दुखापत अपयशाने होत नाही, ती होते आपण स्वतःला काय सांगतो याने. मन काय सांगतं माहितीये, तू नाही करू शकत, तुझ्यात नाहीयेत ते गट्स. पण हे खरं नसतं. हे फक्त त्या क्षणाचं थकलेलं मन असतं. कदाचित तुम्ही म्हणता, आता स्ट्रॉंग वाटत नाही, पण विचार करा, इतक्या वेळा पडूनही तुम्ही अजून उभे आहात. हाच तुमचा स्ट्रेंथ नाही का? लहान बाळ चालायला शिकतं तेव्हा ते किती वेळा पडतं, पण ते थांबतं का? नाही. कारण मी नाही करू शकत हे त्याला माहीतच नसतं. पण असं का होतं की अपयश आले की आपल्याला वाटतं आपण संपलो? कारण आपण अपयशाला इव्हेंट म्हणून बघत नाही, आपण त्याला आयडेंटिटी बनवतो. एक गोष्ट झाली की आपण स्वतःलाच सांगतो, मीच अपयशी आहे. हीच ती जागा आहे जिथे माणूस पडतो. आपल्याला मोटिवेशन नको असतं, आपल्याला कुणीतरी हवं असतं जो सांगेल अजून संपलेलं नाहीस. आणि कदाचित आज त्या व्यक्तीची भूमिका हा व्हिडिओ निभावत आहे. म्हणूनच आज आपण काही अशा गोष्टी पाहूया ज्या तुम्हाला पुन्हा उभं राहायला मदत करतील. मोठं काही नाही, फक्त छोटे छोटे बदल जे तुमचं आयुष्य बदलू शकतात. चला तर एक एक करून पाहूया. 1. स्वतःशी बोलण्याची भाषा बदला. मी नाही करू शकत ऐवजी मी अजून शिकलो नाही पण शिकेन असं म्हणा. 2. मोठा बदल एकदम होत नाही, तो छोट्या छोट्या पावलांनी होतो. म्हणून आज फक्त एक छोटं पाऊल उचला. 3. आपण सगळ्यांना समजून घेतो पण स्वतःला नाही, म्हणून थोडं स्वतःशी मृदू होऊया. कारण तुम्ही लढत आहात. काय म्हणता, तुम्ही हरलात? नाही नाही, तुम्ही हरलेले नाहीत, तुम्ही फक्त थोडा वेळ थांबलेला आहात. आज नाही जमलं, ठीक आहे, उद्या पुन्हा प्रयत्न करा, थोडं वेगळं करा, पण थांबू नका. जर तुम्हाला आता असं वाटत असेल की मी नाही करू शकत, तर कदाचित तुम्ही कमजोर नाही आहात, तुम्ही फक्त थकलेला आहात. आणि थकलेला माणूस थोडा वेळ घेतला तर पुन्हा उभा राहू शकतो. म्हणून आज स्वतःला एक चान्स द्या, कारण तुमचं आयुष्य अजून संपलेलं नाही, ते अजून लिहायचं आहे. अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या गोष्टींसाठी चॅनल सबस्क्राईब करा. आपण एकत्र शिकू आणि प्रगती करू.